गंगादेवी या संस्कृत साहित्यातील एक प्रसिद्ध स्त्री लेखिका. त्यांनी आपल्या सासऱ्यांच्या म्हणजेच बुक्कराजाच्या पराक्रमाचं वर्णन करणारं मधुरा विजयम हे महाकाव्य रचलं. आज याच्या सर्ग 1 व 2 याच्या सटीक भाषांतराचं आपण प्रकाशन करणार आहोत. जेव्हा निर्मला कुलकर्णीबाईंसारख्या एवढ्या मोठ्या संशोधिका त्रिधारा प्रकाशनासाठी पुस्तक लिहित आहेत, तेव्हा खरोखरच मला फार गौरवाची ही गोष्ट वाटते प्रकाशनासाठी. कारण बाईंनी आपलं सगळं संस्कृतचं संशोधन हे अतिशय उत्कृष्ट संशोधन असं केलेलं आहे. आणि पुणे विद्यापीठातून त्या UGCनी ज्यांना रिसर्च सायंटिस्ट म्हणून नेमलेलं होतं, अशा फार मोठ्या पदावरून त्या पूर्ण काम करून निवृत्त झाल्या. त्यामुळे इतक्या मोठ्या संशोधकापर्यंतचा लेखक म्हणून आपल्याला त्रिधाराला लाभेल अशी मी कधीही खरं तर कल्पना पण केली नव्हती. आजच्या या रामनवमीच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम करूया का 25 एप्रिल वर्धापन दिन असतो तेव्हा करूया असं मी कुलकर्णीबाईंना विचारल्यावर त्यांनी अर्थातच आजच्या अतिशय पवित्र दिवसाला पसंती दिली. आणि म्हणून आज आपण रामनवमीच्या या शुभमुहूर्तावरती या पुस्तकाचं प्रकाशन करतो आहोत. बाई सुभाषित सरिता नावाच्या एका त्यांच्या व्हॉट्सअप समूहावरती या मधुरा विजयम सर्ग 1-2 याच्यातले श्लोक त्यांना जमेल तसं त्यांच्या पूर्ण वेळ नोकरीतनं वेळ काढून करत होत्या. आणि ते श्लोक मी वाचायची. आधी बरेच दिवस मी नव्हते त्या ग्रुपमध्ये, मला आठवत नाही, मला बहुतेक आपल्या जगतापनी बहुतेक ॲड केल्यानंतर कधीतरी मला कळल्यानंतर. तर त्याच्यानंतर मी सलग बाईंचं लिखाण वाचल्यानंतर मी म्हणलं हे एवढं सुंदर आहे, कधी आपल्याला हे बाई देतील का प्रकाशित करायला, आपण विचारूया का. कदाचित हे माझं मागणं किंवा माझ्या हा विचार श्रीरामाला पण कळला असावा. कारण बाईंनी स्वतःहून मला फोन केला आणि विचारलं की अगं असं तुझं प्रकाशन आहे. मला वाटतं जेव्हा परिचय नाट्यशास्त्राचं आपल्या पुस्तकाचं माझी प्रकाशन झालं ना, त्याच्यानंतर काही दिवसांनी मला कुलकर्णीबाईंचा फोन आला 2 वर्षापूर्वी. आणि त्यांनी मला विचारलं तर मला तो इतका एक योगायोग वाटला की आपल्या मनात एक यावं आणि तेच प्रत्यक्ष बाईंनी आपल्याला विचारावं. त्यामुळे मला अतिशय आनंद झाला की आपल्याला हे पुस्तक प्रकाशित करायला मिळेल. मग ते कसं व्हावं, काय व्हावं, त्याच्या संदर्भातल्या प्रत्यक्ष ते सगळे श्लोक लिहून झाल्यानंतरच्या गेल्या 6 महिन्यातल्या किंवा 8 महिन्यातल्या आमच्या भेटीगाठी आणि बाईंच्या बरोबर त्यांचे यजमान आर्किटेक्ट रवींद्र कुलकर्णी सर, या दोघांच्याही भेटीगाठींमधनं मला केवळ त्या पुस्तकाचं अंतरंग आपल्याला बघायचं आहे असं नाही, तर त्याचं मुखपृष्ठ काय विचारांनी करायचं किंवा त्याचा अगदी कागद सुद्धा कुठला घ्यावा याच्याबद्दलचं खूप मोलाचं मार्गदर्शन मला सरांकडनं मिळालं. त्यामुळे त्याही एका वेगळ्या पैलूबद्दल मला फार छान वाटलं की जनरली जो संस्कृत विद्वान आहे किंवा जो मॅटर देणार आहे त्याला याच्याशी काही फार रस नसतो त्याला या गोष्टींमध्ये. त्याचं सगळं लक्षात की ते मी व्यवस्थित लिहितोय ना, लिहितीये ना याच्याकडे असतं. पण या पुस्तकाच्या निमित्ताने मला असं एक छान मेळ असलेलं दाम्पत्य पण दिसलं की आपापले विषय त्यांचे खूप स्ट्रॉंग आहेत, पण त्यांनी एकमेकांच्या विषयामध्ये कसं तो मॅटर अजून खुलून दिसेल किंवा या डिझाईनसाठी हा मॅटर आपण द्यावा का, हे पण एक मला फार छान उद्बोधन किंवा एक उपदेश याच्यातनं बघायला मिळाला असंही मी म्हणते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या पातळ्यांवरती माझा वैयक्तिक आणि प्रकाशनाचा सुद्धा एक छान विकास या निमित्ताने झाला असं मी समजते. मला अतिशय आनंद होतोय की आपण सगळेजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला आहात. कारण बाईंच्या समूहातल्या किंवा त्यांच्या इतर परिचयातल्या सगळ्या व्यक्तींना मी ओळखत नाही, पण मुद्दाम इथे सगळेजण तुम्ही आवर्जून उपस्थित राहिला आहात म्हणून मी तुमच्या सगळ्यांचं इथे प्रकाशनातर्फे स्वागत करते. मान्यवरांची आता ओळख करून दिली जाईल, त्यांचंही मी स्वागत करते या ठिकाणी. आणि निर्मला कुलकर्णीबाईंचे
आणि श्रद्धा कुंभोजकर मॅडम यांचे खास खास आभार, कारण त्यांच्यामुळे आजचा 50व्या पुस्तकाचा हा कार्यक्रम मला पूर्णत्वाला नेता आला. त्यामुळे तुमच्या दोघींचेही मनपूर्वक मी धन्यवाद मानते. कार्यक्रमाच्या मुख्य भागाकडे वळूया, ते म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन. मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी पुस्तकाचं प्रकाशन करावं. प्रकाशित होत असलेल्या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर निर्मला कुलकर्णी मॅडम. खरं तर संस्कृतच्या क्षेत्रात मॅडमना कोणी ओळखत नाही अशी व्यक्ती विरळच. तर पुस्तकाचा अनुवाद करताना बाईंना कोणता अनुभव आला, त्यांचा एकूण ह्या प्रवासाचा जे अनुभव आहेत त्या ह्या प्रवासातले अनुभव आपण त्यांच्याचकडून ऐकूया. मी कुलकर्णी मॅडमला विनंती करते की त्यांनी या पुस्तकाविषयी बोलावं आणि त्यांचे अनुभव आपल्याला सांगावे. सर्वप्रथम मी धनश्री शेजवलकर, वकील शेजवलकर, म्हणजे द्विधारा प्रकाशनाचे काय अध्वर्यू म्हणायचं का काय म्हणायचं माहिती नाही मला, पण मुख्य आणि इतर सर्वांचे आभार मानते. तुम्ही सगळे इथं उपस्थित राहिलात या कार्यक्रमासाठी. जेव्हा धनश्रीने मला विचारलं तुम्हाला 25 एप्रिल चालेल का रामनवमी चालेल, तेव्हा मी चटकन रामनवमी असं म्हटलं. आणि त्याच्यामागे एक कारण आहे. तुम्हाला अनेक लोकांना माहिती असेल की मी पूर्वाश्रमीची आंबी आहे आणि रामनवमीच्या दिवशी आमचे पूर्वज श्री सोयरोबानाथ आंबिये हे जे नाथपंथी म्हणून संत म्हणून ओळखले जात होते किंवा ओळखले जातात कोकणामध्ये अजून, त्यांचं सदेह देहगमन झालं आजच्या रामनवमीच्या दिवशी, अशी एक आख्यायिका आहे. आणि म्हणून आमच्या घरामध्ये रामनवमीला खूप मोठा उत्सव होत असते. अगदी सकाळी 7 पासून संध्याकाळपर्यंत आम्ही पूर्णपणे त्या उत्सवामध्ये मग्न असू. माझ्या वडिलांनी त्यांचा आमच्या जुन्या घराजवळचा एक मठ होता, त्यांचं जुनं घर होतं, ते इतर लोकांच्याकडून आर्थिक मदत घेऊन काही स्वतःचे पैसे घालून खूप चांगल्या पद्धतीने तिथे कार्यक्रम चालू केले. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की नित्योत्सवैर मंदिरम ही संस्कृत म्हण आहे. एखादं मंदिर जर टिकायचं असेल तर त्याच्यासाठी तिथं सतत उत्सव करावे लागतात. आणि त्यांना स्वतःला आवडही होती ऐकण्याची, त्यामुळे खूप ऐकायला मिळालं. त्या निमित्ताने आम्हाला सुद्धा अनेक कीर्तनं प्रवचनं त्या मंदिरामध्ये चालायची, व्याख्यानं व्हायची. आणि रामनवमीचा दिवस हा विशेष असायचा. आणि म्हणून मी आणि शिवाय हे पुस्तक मी माझ्या वडिलांच्या स्मृतीला अर्पण केलेलं आहे. कारण ते संस्कृतचे शिक्षक होते, प्राध्यापक होते आणि त्यांनी लहानपणापासून मला संस्कृत विषयाची गोडी लावलेली होती. अनेकदा त्या विषयापासून परावृत्त मी होत असेल, कारण मला दुसरा विषय कुठला तरी आवडत असेल, पण परत मी संस्कृतकडेच वळायचे. आणि तोच एक विषय मला अधिक आवडायला लागला नंतर. आणि याचं कारण म्हणजे आमचे बाबा. आणि म्हणून मी हे पुस्तक त्यांना अर्पण केले, त्यांच्या स्मृतीला. कारण साधारणपणे काव्य वाचताना जी पठडी त्यांनी डोळ्यासमोर ठेवली होती, ती पठडी मी साधारणपणे नकळत माझ्याकडून हे लिहिताना अंगीकारली गेली होती. दुसरी गोष्ट अशी की या महाकाव्याचा आणि माझा संबंध कसा आला, हा एक खूप योगायोगाचा विषय आहे. सुनीलाने त्याचा उल्लेख केला, मी माझ्या पुस्तकातही केला आहे. आणि साधारणपणे 82-83 साल असेल, मी 24-25 वर्षाची होते तेव्हा. आणि आकाशवाणीचं मला एक पत्र आलं होतं की तुम्ही या विषयावरती मधुराभिजन या काव्यावरती 10 मिनिटाचं व्याख्यान द्या. आता मी गडबडून गेले, कारण मला या काव्याचं नाव पण माहिती नव्हतं. स्त्रियांनी लिहिलेली काव्य संस्कृतमध्ये आहेत हे मला माहिती नव्हतं. वैदिक कवयित्री आहेत एवढं माहिती होतं, प्राकृत कवयित्री आहेत हे कुठेतरी ओझरतं वाचलेलं होतं. पण संस्कृत महाकाव्य लिहिलेली होती काव्य हे मला नुकती एम ए झाले असेल, मी 1-2 वर्ष झाली असतील, मला माहिती नव्हतं. आणि मग मी माझा तो
स्वभाव आहे की एखादा किडा डोक्यात वळवळत असला की तो शोधून काढायचा. त्याप्रमाणे मी माझ्या क्षमतेप्रमाणे मला हाती जेवढी पुस्तकं लागतात तेवढी मी वाचली आणि ते 10 मिनिटाचं भाषण तयार केलं. आणि पण तरीसुद्धा आणि ते वाचत असताना तेव्हा मी वाचायचा प्रयत्न केला ते संपूर्ण काम. कितपत समजलं असेल मला माहिती नाही त्यावेळेला, पण त्यानंतर मग मी असं ठरवलं की याचं आपण भाषांतर कधीतरी करायचं. मग मी कधी कधी त्याच्यावरती लहानसहान निबंध लिहिले, पण सलग मला असा वेळ मिळत नव्हता. मग साधारणपणे 1918मध्ये माझ्या मुलांनी मला स्मार्टफोन घेऊन दिला. म्हणजे मी विरोधात होते त्याच्या, पण तरी त्यांनी दिला एके दिवशी. आणि मग माझ्या लक्षात आलं की याच्यात आपण डॉक्युमेंट्स करता येतात, इंग्लिशमध्ये करता येतात, मराठीत करता येतात. मग मी चहा पिता पिता बरीच सुभाषितं पाठवली, त्याच्यावरती विवेचनं पाठवली. आणि नंतर मग ठरवलं, कारण मी थोडीशी आरंभशूर आहे, सुरुवात करते आणि थांबते कुठेतरी. म्हणून मधुरा विजयम घ्यायला जरा भीती वाटत होती की खरंच होईल का आपल्याकडनं पूर्ण हे. म्हणून मग मी मधुरा विजयम एके दिवशी घेतलं आणि त्याचे 2 सर्ग असेच रोज एक सुभाषित, रोज एक श्लोक त्यातला, असं करून 2 सर्ग पूर्ण झाले. आता 4था सर्ग चालू आहे. आणि त्याच वेळेला मग अशी धनश्रीने उल्लेख केला तसा तिच्या मनात आणि माझ्या मनात एकाच वेळेला विषय आला की याचं प्रकाशन करायला पाहिजे. आणि त्याचं कारण ठरलं की माझा वाचक वर्ग. मी तरी मला काय वाटत होतं की व्हॉट्सॲपवरती मी पाठवतेच आहे, कशाला वेगळं प्रकाशन पाहिजे याचं. आणि मी अगदी शब्दशः अन्वय अर्थ या पठडीतूनच पाठवत होते, कारण संस्कृत दिनापासून मी याची सुरुवात केली होती. संस्कृत समजावं ही माझी इच्छा होती आणि म्हणून मी संस्कृत शब्दार्थ, खरं ती खूप कृत्रिम असं वाटतं ते मला स्वतःला वाचताना सुद्धा जरा ते खटकतं की आपण शब्दशः अर्थ देतो, रसभंग होतोय का काय. पण तरीसुद्धा ज्यांना संस्कृत येत नाही त्यांच्यासाठी ही पठडी खूप चांगली आहे असं मला अनेक लोकांनी सांगितलं. आणि म्हणून मी ती या पुस्तकामध्ये सुद्धा तीच पठडी वापरलेली आहे. तर धनश्रीचा मला फोन आला आणि तिच्याकडे मी 2 सर्ग सुपूर्द केले. आणि तिन्ही आणि संवाद प्रिंटर्स, त्याचे सगळा कर्मचारी वर्ग, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ते पुस्तक प्रकाशित केलेले आहे. हे दृश्य अधिक चांगलं झालं, हे त्याचं बाह्यरंग अधिक चांगला झाला याला 3 लोक कारणीभूत आहेत. एक म्हणजे माझे यजमान रवींद्र कुलकर्णी, दुसरी म्हणजे माझी मैत्रीण सुषमा सोनम आणि तिसरे प्रभाकर प्रभुने. माझ्या मिस्टरांनी फक्त त्यांना फोटो दिला नाही. हंपीचा एक पाताळेश्वर मंदिर म्हणून आहे, तिथे कदाचित बुक्ककालीन असावं, माहिती नाही ते नेमकं किती जुनं आहे, पण कदाचित ते गंगादेवीच्या काळातलं असेल का काय. ते खूप जुनं मंदिर आहे म्हणून त्याचा एक फोटो आम्ही या मुखपृष्ठावरती दिलेला आहे. त्या मुखपृष्ठाची रचना त्यांनी केली, त्यांनी सांगितली. आणि दुसरी गोष्ट मला अशी जाणवली की बोरकरांच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो, तिथल्या आर्टिस्टला ते जे काही सांगतात ते बरोबर कळत होतं, जे मला अजिबात कळत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की हंपीमध्येच भिंतींवरती काही नाजूक अशा आकृत्या आहेत, त्याचं छोटेखानी एक मोटिफ करून त्यांनी प्रत्येक प्रकरण समाप्तीसाठी करून दिलं. आता माझ्यासारख्या व्यक्तीला सरळ रेष सुद्धा आखता येत नाही, त्या व्यक्तीला ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे त्यांचं याच्यात खूपच योगदान आहे. दुसरी व्यक्ती म्हणजे सुषमा सोनम, जी स्वतः इथं आलेली आहे. ती नॅशनल बुक ट्रस्टची संपादक होती आणि पुस्तक फक्त कंटेंट वाचत नाहीत लोक, तर त्याच्या बाह्यरंगाकडे पण बघतात. त्यामुळे तिथं चौकट हवी का नको, रेघ हवी का नको, काय असायला पाहिजे, याच्या तिने मला खूप गोष्टी सांगितल्या. आम्ही तिच्याशी कधी वाद पण घातले, पण त्याच्यातून खूप गोष्टी मला कळल्या. आणि जसं धनश्री म्हणाली की तिला पण एक दृष्टी आली, तशीच मलाही या सगळ्या दृष्टी आली. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे पद्माकर प्रभुणे, ज्यांना मी प्रत्यक्ष भेटून सांगितलं नाही, प्रत्यक्ष फोन केला नाही. धनश्रीनेच त्यांच्याकडनं या मुखपृष्ठावरती बुक्काच्या नाण्याचं चित्र दिलेलं आहे. ते नाण्याचा फोटो त्यांनी स्वतः म्हणून दिला, कुठलेही आडेवेडे त्याच्यासाठी घेतले नाहीत. मी का देऊ असं कुठेही म्हणावे, याचं मला खरोखर अगदी मोठी गोष्ट त्यांनी अत्यंत सहजपणे केली. आणि म्हणून मला बऱ्याचदा वाटतं की गंगादेवी जितकी सरळ मनाची असावी की तिला सगळ्यांचं सहकार्य मिळालं.
त्यामुळे अगदी सहजपणे हे प्रकाशन झालं. मला खूप अनुभव आले नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत डमी येईपर्यंत मी त्यातल्या चुका काढत होते आणि प्रत्येक वेळा धनश्री मला अंगठा दाखवत होते व्हॉट्सॲपवरती. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत चुका तिने काढल्या. आता दुसरा एक प्रश्न तुमच्या मनात यावी की याच्यासाठी पुस्तकाला प्रस्तावना कोणाची द्यावी, हा एक प्रश्न माझ्यासमोर होता. आणि इतिहास जाणणाराच माणूस पाहिजे आणि म्हणून मी सहजपणे एशियाटिक सोसायटीचं एक व्याख्यान ऐकलं होतं मध्ये. काकतीय रामप्पा टेम्पल आहे हैदराबादच्या जवळ. त्या रामप्पा टेम्पलवरती वर्षा शिरगावकरचं लेक्चर मी एशियाटिक सोसायटीचं ऑनलाईन होतं ते ऐकलं होतं आणि म्हणून मला असं वाटलं की ही गंगादेवी काकतीय वंशामधली आहे. म्हणजे तिची पणजी किंवा खापरपणजी रुद्रम्मादेवी जिनी यादवांशी युद्ध केलं होतं. तिचे आजोबा कदाचित प्रतापरुद्रदेव दुसरे, त्यांनी लढा दिला होता. तर म्हणजे अल्लाउद्दीन खिलजी, मलिक कफूर या सगळ्यांशी त्यांनी धोरणांनी संबंध ठेवले होते. तर या काकतीय वंशाचा अधिक अभ्यास ज्यांचा आहे अशा वर्षा शिरगावकरकडनं प्रस्तावना घ्यावी असं मला वाटलं. मी त्यांना सांगितलं, त्यांनी कबूल केलं आणि अतिशय छान प्रस्तावना लिहून दिली. त्याच्यात त्यांनी आपली काही मतं मांडलेली आहेत. विशेषतः विद्यानगरीची स्थापना कशी झाली, या विजयानगरीची स्थापना कशी झाली, बुक्काच्या प्रेरणेने झाली का इतर कुणाच्या झाली, याच्याबद्दल वाद आहे. विद्यारण्य स्वतः होते का नाही याच्याबद्दल वाद आहे. आता हा माझ्या संशोधनाचा विषय नाही आहे, कारण मला इतिहास फारसा माहिती नाही आहे. तर त्यांनी याच्यावरती आपली स्वतःची मतं त्या ठिकाणी मांडलेली आहेत. आणि या काव्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे कंपनांनी ज्या वेळेला मदुराईवरती विजय मिळवला तेव्हा प्रजेला फक्त जुलमी राज्यव्यवस्थेतून सोडवलं नाही, तर त्यांचा आरमार सुद्धा म्हणजे समुद्रावरती सुद्धा, दक्षिण समुद्रावरती सुद्धा विजयनगरचं वर्चस्व कसं वाढलं, त्यांचा व्यापार कसा खुला झाला वगैरेची माहिती पण त्यांनी प्रस्तावनेमध्ये दिली आहे. आणि खरोखरच मी त्यांची ऋणी आहे या बाबतीमध्ये. दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तुम्हाला या काव्याचं भाषांतर का करावं वाटलं. तर पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की मला स्वतःला प्राचीन भारतीय स्त्री जीवनाबद्दल खूप अप्रूप आहे. म्हणजे प्राचीन भारतीय स्त्रियांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि प्राचीन भारतीय स्त्री समाजाकडे आणि स्वतःकडे कसं पाहते याबद्दल सुद्धा मला उत्सुकता असते. आणि म्हणून मी साधारणपणे या विषयांकडे वळत असते नेहमीच अभ्यास करत असताना. आणि म्हणून स्त्रीने लिहिलेलं एक महाकाव्य आहे म्हटल्यानंतर साहजिकच मला असं वाटलं की आपण अधिक वाचायला पाहिजे. ते अधिक वाचायला पाहिजे म्हणजे भाषांतर करायला पाहिजे. पण जेव्हा आपण दुसऱ्या भाषेमध्ये ते व्यक्त करतो तेव्हाच ते आपल्याला अधिक समजतं. जर हिंदी भाषांतर आपण जर पाहिली संस्कृतची तर संस्कृतमधलेच शब्द तसेच्या तसे ठेवलेले असतात, त्यामुळे ते योग्य नसतं. त्यामुळे मराठीमध्ये संस्कृतमधले शब्द न ठेवता जर आपण त्याचं भाषांतर केलं तर ते अधिक समजेल, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की ही गंगादेवी मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे सामान्य नव्हती. तिच्या नशिबी दुर्दैव होतं हे खरं आहे, कारण बहुतेक ती ज्या काळामध्ये जन्मली त्या काळामध्ये काकतीयांचा सगळं वर्चस्व संपलेलं होतं. त्यांच्या हाताखाली जे लोक होते ते देशोधडीला लागलेले असावेत, कारण तिची आधीची काय स्थिती होती हे कळतच नाही. ती कुठल्या वंशातली होती हा सुद्धा अंदाज आहे. पण तरी सुद्धा जर ती काकती, कारण ती तेलुगू कवींना वंदन करते आणि ते तेलुगू कवी सगळे प्रतापरुद्र देवाच्या दरबारातले कवी आहेत, ते कदाचित ती प्रतापरुद्र देवाची नात म्हणा पणती म्हणा कुणीतरी असताना त्यांचं मार्गदर्शन तिला लाभलेलं असेल, किंवा ती त्या सगळ्या लोकांना विजयनगरमध्ये स्थान मिळालेलं असेल. याच्याबद्दल मला फारशी माहिती नाही आहे. तर तिने स्वतःला खूप तयार झालेली आहे. ही व्यासंगी बनलेली आहे या सगळ्या कवींच्या मार्गदर्शनामुळे. ती स्वतः वाचत होती, शिकत होती आणि त्यानंतर तिचा कंपनाशी कधीतरी विवाह झाला असेल
कदाचित असं झालं असेल कारण बुक्कर आणि हरिहर यांचा वंश संगम वंश असं म्हणतात आणि हा संगम वंशाची आधीची विजयनगरच्या स्थापनेच्या आधी काय होते याच्याबद्दल खूप वेगवेगळे आख्यायिका आहेत. काही लोक म्हणतात ते काकतीयांच्याकडे होते, काकतीयांचे मांडलिक होते. काही लोक म्हणतात नाही ते होयसळांचे मांडलिक होते. कारण दक्षिणेकडे अशी छोटी छोटी खूप राज्य होती आणि संपूर्ण दक्षिणेची संस्कृती त्यांनी बनवलेली होती. पण हे संगमवंशीय नेमके कुठले होते, काय करत होते याच्याबद्दल खूप माहिती मिळत नाही. काही ठिकाणी असं म्हटलं जातं की ते काकतीयांचे मांडलिक होते आणि तिथून कदाचित काकतीयांचे ते मांडलिक असल्यामुळे आणि त्या काळामध्ये काकतीयांची परिस्थिती चांगली नव्हती पण ती राजकन्या होती म्हणून बुक्काने कदाचित कंपनाशी तिचा विवाह करून दिला असण्याची शक्यता आहे. कारण या संदर्भात आपल्याला काव्यामध्ये फारशी माहिती मिळत नाही आणि इतरही कुठं मिळत नाही. तर गंगादेवीनं एक नवीन वाट निर्माण केलेली आहे. त्याच्यापूर्वी संपूर्ण महाकाव्य कुठल्याही स्त्रीने लिहिलेलं अस्तित्वात नाही. त्याच्यापूर्वी वैदिक कवयित्री होत्या, त्यांनी सूक्त रचली. त्यांना कवयित्री म्हणायचं का कवी म्हणायचं याच्याबद्दल चर्चा मी करणारच आहे. पण त्यांनी सूक्त रचली होती. ती सूक्त सुद्धा त्यांनी स्वतः रचली का आणखी कुणी रचली याच्याबद्दलही वाद आहेत. पण काही का असे ना त्यांनी रचलेली असो तर नसो पण संस्कृतीने त्यांना कुठला तरी एक कोपरा का होईना दिलेला आहे आपल्या संस्कृतीने की वैदिक कवयित्रींसाठी हा कोपरा. तर पण अथर्ववेदातली बरीचशी सूक्त ही स्त्रियांनी रचलेली असावीत असं मला वाटतं. कारण बऱ्याचशा त्यातल्या ज्या अथर्ववेदातली सूक्त आहे ती सूक्त स्त्रियांच्या विषयाशी संबंधित आहे. त्यातला स्त्री कर्माणी नावाचा जो भाग आहे तो स्त्रियांच्या विषयाशी संबंधित आहे. म्हणजे गर्भारपण, बाळंतपण, मूल जन्माला येणं, मूल त्याला म्हणजे त्याच्यावरचे संस्कार सगळे करणं, हे सगळ्या याबद्दलची जी सगळी सूक्त आहे ती सूक्त बहुतेक करून स्त्रियांनी रचलेली असावी. आणि नंतरच्या काळामध्ये मात्र परंपरेने कुठल्या तरी काल्पनिक ऋषींच्या नावावरती ती खपवली असावीत असं मला वाटतं. त्यानंतर आपल्याला दिसतात ते प्राकृत कवयित्री. फेरी गाथेमध्ये येतात बौद्ध संत स्त्रिया. धडपळे सरांनी खूप सुंदर पुस्तक लिहिले त्याच्यावरती. गाथा सप्तशतीमध्ये काही कवयित्रींच्या स्फुट कविता आढळतात. पण या सगळ्या स्फुट कविता आढळतात. शारंगधर पद्धतीमध्ये बऱ्याच स्फुट कविता संग्रहित केलेल्या आहेत. राजशेखरांनी पण त्यांचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे राजशेखराचा पुरावा हा सगळ्यात जुना पुरावा म्हणतात 10व्या शतकातला की त्यांनी स्त्रीरस मुक्तकं जी आहेत ती सगळी एकत्रित केलेली आहे तिथे. आणि मगाशी सुनीलांनी म्हटलं त्याप्रमाणे तो म्हणतो की कवी हे नाव देत होतो त्यांना की पुरुषवत योषितोपी कवी भवेयुः. म्हणजे पुरुषाप्रमाणे स्त्रिया सुद्धा कवी होऊ शकतात. कारण संस्कार जो असतो तो आत्म्यावर होतो. संस्कारो ही आत्मनी समवैती न स्त्रैणम पौरुषम व विभागम अपेक्षते. म्हणजे स्त्री आहे किंवा पुरुष आहे असा विभाग हा तो मानत नाही. हा भेद त्याला त्या संस्काराला माहिती नसतो. आणि म्हणून श्रूयन्ते दृश्यन्ते च राजपुत्र्यः महामात्य दुहितरः गणिकाः कौतुकी भार्याश्च शास्त्रप्रहत बुद्धयः कवयश्च. तर अशा अनेक राजकन्या, महामात्यांच्या कन्या, गणिका आणि विवाहित स्त्रिया कवी आहेत असं ऐकवात आहे आणि पाहण्यातही असं तो म्हणतो. पण या राजशेखराच्या नेमके उलटे विचार 19व्या शतकातल्या एका इंग्रजी कवीचे मला सापडले. त्यांनी ते कुठल्या संदर्भात म्हटले हे मात्र मला आढळत नाही. पण गेराल्ड हॉपकिन्स हा 1844 ते 1889 या कालखंडातला कवी आहे. आणि त्यांनी आपल्या एका प्रसिद्ध कवी मित्राला लिहिलेल्या एका पत्रात तो म्हणतो की पोएट्री इज अ मास्टरली एक्झिक्युशन, अ मेन गिफ्ट दॅट इसेन्शियली मार्केट मेन ऑफ फ्रॉम विमेन. म्हणजे कविता कराव्यात तर पुरुषांनीच कराव्यात.
कविता ही पुरुषांना मिळालेली देणगी आहे आणि पुरुष आणि स्त्री यामधला भेद ही कविता स्पष्ट करते. आता हे उद्गार त्यांनी कुठल्या संदर्भात काढले हे मला माहिती नाही, पण राजशेखरांनी जे उद्गार काढले तो ज्यार्थी स्त्रिया सुद्धा कवी होऊ शकतात किंवा कवी असतात असं म्हणतो, त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं एक ॲरोगन्स आपल्याला कुठे दिसत नाही. आणि कदाचित ही भारतीय तत्वज्ञानाची पार्श्वभूमी असेल का काय असा एक विचार मनात येतो. म्हणजे तो आपल्याला स्त्री कवींची जाणीव करून देतो, त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, पण तो त्यांचा कवयित्री म्हणून कुठेच उल्लेख करत नाही, तर तो त्यांना कवी म्हणतो. आणि हीच परंपरा आपल्याला वैदिक स्त्री कवींच्या बाबतीत पण दिसते. तिथं सुद्धा त्यांना ऋषी असं म्हटलं. स्वल्पार्थी का असं हे नंतरच्या कुठल्या तरी ग्रंथात म्हटलंय, पण तिथं म्हटलेलं नाही. सायणादी भाष्यकार सुद्धा त्यांना ऋषी असंच म्हणतात. सर्वांनी प्रमाणीमध्ये सुद्धा त्यांना ऋषीच म्हटले. त्यामुळे प्राचीन स्त्रीसुप्त दृष्ट्या किंवा पुरुषसुप्त दृष्ट्यांना लिंगभेदविरहित ऋषी हेच नाव आपले प्राचीन ग्रंथकार लावतात. आणि 20व्या-21व्या शतकामध्ये कवी आणि कवयित्री हा भेद करायचा की नाही ही चर्चा आपल्याला दिसते, पण संस्कृत साहित्यामध्ये मात्र हा भेद निदान शब्दांच्या बाबतीत तरी दिसत नाहीये. तर ही आपल्याला संस्कृत साहित्यामधली थोडीशी आधुनिकता आहे का काय असं म्हणावं लागेल असं वाटतं मला. तर गंगादेवीनं ही नवीन वाट चोखाळली महाकाव्य लिहिण्याची. सुनीतांनी मग अशी सांगितलं की मुळात हा विषयच वेगळा की आपल्या पतीचं चरित्र लिहावं असं तिला वाटलं. आपल्या पतीच्या त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनेचं चरित्र लिहावं असं तिला वाटलं आणि ते तिनं लिहिलं. हे पूर्णपणे वेगळं आहे आणि तिने हा पायंडा पाडलेला आहे. त्यानंतर चंपू काव्य लिहिण्याची परंपरा चालू झाली. वरदंबिका परिणय चंपू नावाचा एक परिणय चंपू दक्षिणात्यामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये 16व्या शतकामध्ये झाला. त्यानंतर आणखीनही काही महाकाव्य झाली, पण ही सगळी दक्षिण भारतामध्येच अच्युतरायाभ्युदय वगैरे अशा प्रकारची काव्ये झाली. आणि ही स्त्री काव्य परंपरा गंगादेवी नंतर झाली. त्यामुळे गंगादेवी ही त्यातली मुख्य ठरते. तिने तो मार्ग प्रस्तुत केला किंवा ती काव्याची गंगोत्री वाहायला प्रवाहित केली असं म्हणू शकतो आपण. आता हे माझं पहिलं कारण आहे की का गंगादेवीचं हे महाकाव्य मी निवडलं, की एक स्त्री कवयित्री आणि नवीन वाट चोखाळणारी कवयित्री म्हणून मी या कवयित्रीकडे पाहते. त्याचं दुसरं कारण म्हणजे विजयनगरच्या साम्राज्याबद्दलचा एक अभिमान वाटतो मला की परिस्थिती सगळी वाईट होती. आर्थिक कुठलीही गोष्ट त्यांच्या बाजूला नव्हती. परकीय आक्रमणं सगळीकडून होत होती. धर्मांतरही केलेलं होतं हरिहर आणि बुक्कांचं, पण तरी त्याच्यातून सुटून येऊन त्यांनी स्वतंत्र साम्राज्य उभारलं. सगळ्या दक्षिणेच्या राजांना एकत्र आणलं आणि त्या काळच्या यवन सत्तेविरुद्ध लढा दिला. हे त्यांचं खूप मोठेपण आहे. आज सुद्धा जर आपण विजयनगरला गेलो तर ते म्हणजे हंपीला गेलो तर आपल्याला हे जाणवत राहतं की इथं कधीतरी खूप मोठं साम्राज्य असलं पाहिजे. तर हे त्या काळामध्ये म्हणजे 13व्या शतकामध्ये याची स्थापना झाली. 13व्या-14व्या शतकात त्या काळापासून ही सुरू झालं. तर त्यांच्याच घरातल्या सुनेनी लिहिलेले हे महाकाव्य आहे. तर ती कसं पाहते या सगळ्या गोष्टीकडे याची उत्सुकता म्हणून सुद्धा हे भाषांतर मी करायला घेतलेलं आहे. आणि तिसरं कारण अगदी साधं आहे, ते म्हणजे मी संस्कृतची विद्यार्थिनी आहे, पण माझा अभ्यासाचा विषय वेदवाङ्मय आहे. मला हे सांगायला खरं लाज वाटते कारण इथे रथी महारथी बसलेले आहेत सगळे वेदवाङ्मयाचे, पण तरीसुद्धा मला ते वाङ्मय वाचायला आवडतं. आणि संस्कृत साहित्य वाचण्याचा मला खूप सराव नाही आहे. आणि साहित्यशास्त्र तर मी पूर्ण अपरिचित आहे त्याला, कारण मी BA ला कधीतरी वाचलेलं आहे तेवढेच. त्यानंतर मी संस्कृत साहित्यशास्त्र अजिबात वाचलेलं नाही. आणि म्हणून संस्कृत साहित्य काहीतरी रोज नजरेखालून जावं म्हणून मी रोज एक श्लोक करायचा असं ठरवते. पण बऱ्याचदा असं होतं की इतर कामांच्या रेट्यामध्ये ते बाजूला पडतं, मग मध्ये मध्ये चांगली महिन्याची गॅप पडते आणि मग परत कधीतरी मी मनाशी ठरवते की नाही आता सुरू करायचं परत, आणि मग मी परत कामाला बसते त्याच्यात. तर
आणि म्हणून मी सुनीताने मगाशी माझ्या ओळीला काही सांगितलं नाही, पण मी तिला सांगितलं होतं की माझं ज्या काही त्रुटी असतील त्या जरूर सांग, म्हणजे काय होईल की पुढच्या वेळेला मी लिहिताना त्या लक्षात येईल. तर ही एक व्यासंगी कवयित्री आहे गंगादेवी. तिला मुळात काव्यलेखनाची आणि काव्य अभ्यासण्याची आवड आहे. तिने संस्कृत वाङ्मयाच्या जोडीला तेलुगू वाङ्मयही वाचलेलं आहे आणि हे तिच्या काव्याच्या पहिल्या सर्गातून समजतं. तिने सांगितलं मगाशी की तिची कल्पनाशक्ती अगदी वाखाणण्यासारखी आहे आणि स्वतःच्या पतीच्या आयुष्यातल्या महत्त्वाचा प्रसंगाला अनुलक्षून महाकाव्य लिहावं यातच तिची ती कल्पनाशक्ती दिसते. आपल्या गुरुच्या एका मदतीने तिने हे शिवधनुष्य पेरलेलं आहे. विश्वनाथ हे तिचे गुरु होते आणि त्यांच्या मदतीने तिने हे काव्य लिहिलेलं आहे. आणि हे काव्य लिहिताना ती एक शिस्त पाळते. मला एक जाणवतं ते म्हणजे ती खूप मुद्देसूद लिहिते. तिचं काव्य कुठेही अघळ-बघळ नाही, ती अगदी मुद्देसूद लिहिते आणि मुद्देसूद लिहित असताना ती काव्यातली तरलता गमवत नाही, हे तिचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे रोखठोक नाही ती, पण काव्य तरल कसं होईल, काव्य किती छान होईल, किती सहजपणे ते आपण व्यक्त करू याच्याबद्दल ती सतत बोलत असते आणि ती त्या पद्धतीने लिहित असते. नवनवीन कल्पना या ठिकाणी येत असतात. कधी कधी ती जुन्या श्लोकांचा रोख बदलून टाकते. शिवमहिम्यातल्या काही श्लोकांचा ती रोख पूर्ण बदलला आणि इतकं करून तिची शैली ही अत्यंत प्रासादिक आणि प्रसन्न अशी आहे. वाचताना आनंद होतो. मला रोज एक श्लोक वाचताना खूप आनंद होतो. म्हणजे माझा दिवस खूप छान जात होतो सकाळी श्लोक वाचल्याने. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला. ती विजयानगरीचं वर्णन करते. विकसत वनिता वल्ली विलास वनवाटिका दक्षिणाशा सरोजाक्षी फाललीला ललाटिका. संस्कृत ज्याला खूप माहिती नाही त्याला जरा थोडंसं किचकट वाटेल, पण ती वर्णन करते. ही नगरी विजयानगरी कशी आहे तर ती वाढणाऱ्या किंवा विकसित होणाऱ्या युवती सारखी आहे. आणि ती ही युवती साधी नाही, ती युवती रूपी वेल आहे आणि त्या वेलीला नटण्यासाठी विलास करण्यासाठी असलेली ही अरण्य रूपी अशी बाग आहे ही विलासनगरी विजयानगरी म्हणजे. आणि नांगराच्या लीलांचा किंवा नांगराच्या खेळींचा तिच्या कपाळावर तिने अलंकार धारण केलेला आहे, ललाटिका धारण केलेली आहे. आणि ती कशी आहे, कमलाक्षी आहे, सरोजाक्षी आहे आणि अशी ही दक्षिण दिशाच आहे. याच्यामध्ये अनुप्रास तर आहेच, पण अगदी अपरिचित असा कल्पना विलासपण आहे आणि इतकं बोलून सहजपणा पण आहे. ती नगरी कशी होती तर युवतींच्या विभ्रमांना मोकळेपणा देणारी. तिथं भरपूर शेती पण होती, हे तिला सांगायचं. तिचं मुख्य सांगायचं काय आहे की युवतींच्या विभ्रमांना ती मोकळेपणा या नगरीमध्ये मिळत होता आणि भरपूर शेती पण होती तिथे. तर वाढत्या वयातल्या मुलींना मोकळेपणा फिरून देण्याचा तो काळ तिथं नव्हता, पण विजयानगरी त्याला अपवाद होता. मुली बागेत बागडतात किंवा युवती नटून तटून बागेत फिरायला जातात, पण कधी जातात तिथं सुरक्षितता असेल तर. त्या नगरीमध्ये त्यांना ती सुरक्षितता मिळत होती, तो निसंकोचीपणा मिळत होता, हे ती त्या काव्यातून सांगते. म्हणजे त्यांच्या विभ्रमांना मोकळेपणा देणारी ही अरण्य वाटिका होती. त्या घनदाट वृक्षांमधून मनात किंतु न येता फिरू शकत होत्या. म्हणजे स्त्रियांना मिळणारी सुरक्षितता आणि सभोवतालची वृक्षराजी या दोन्ही वर्णनांचा मेळ या गंगादेवीनं इथं घातलेला आहे. आणि शिवाय ल अक्षराची पुनरावृत्ती आहे. ती म्हणते की ही नगरी दक्षिण दिशाच आहे. म्हणजे दक्षिण दिशेचा बराचसा भूभाग हा विजयनगरच्या ताब्यात होता. ती दक्षिण नगरी दक्षिण दिशेचं प्रातिनिधित्व करत होती आणि म्हणून दक्षिण दिशाच होती. दक्षिण दिशेचा संबंध आपली संस्कृती यमाशी किंवा पितरांशी किंवा मृत्यूशी लावते, पण ही प्रतिमा गंगादेवीनं न बोलता बदलून टाकलेली आहे आणि ती नगरी एखाद्या सुंदर स्त्रीप्रमाणे नटलेली अशी दक्षिण दिशा आहे. तिचे डोळे कमलदलाप्रमाणे विशाल आहेत. देवतांच्या डोळ्याचं वर्णन करताना नेहमी कमलदलाची उपमा येते. आणि ती काय येते ती उपमा तर त्यांच्या नजरेमधून येणारी कृपादृष्टी त्या उपमेमधून व्यक्त करायची असते.
लक्ष्मीला पद्मेक्षणा म्हटलं जातं. म्हणजे ती काय फक्त सौंदर्याचं लक्षण नाही येते, तर कृपादृष्टीचं लक्षण आहे. त्यामुळे या नगरीची आजूबाजूच्या प्रदेशावर कृपादृष्टी होती, हे कदाचित या ठिकाणी गंगादेवीला सुचवायचं होतं. त्या विजयनगरीमधला काही भाग शेतीसाठी राखून ठेवलेला होता आणि शेती करताना जमिनीची नांगरट करावी लागते. नांगराच्या फाळामुळे तिथं काही रेषा उमटतात, कधी आडव्या उमटतात, कधी उभ्या उमटतात आणि त्यावरून तिला आढळतो तो म्हणजे कपाळावर धारण करायचा एक दागिना. त्या दागिन्याचं नाव होतं पूर्वी ललाटिका. स्त्रिया धारण करत असत या, आणि अभिलेखांमध्ये या दागिन्यांना सीमंत चुडामणी किंवा चातुरा तिलकमणी असं म्हणत असत. हा अलंकार म्हणजे बिंदीसारखाच. ती कधी सोन्याची असते तर कधी रत्नजडित असते. ऋग्वेदामध्ये सुद्धा याचं वर्णन येतं. त्या ठिकाणी अंजी असा त्याचा उल्लेख येतो आणि अंजी धारण करून स्त्रिया किंवा युवती समनामध्ये म्हणजे त्या उत्सवामध्ये जातात. उषा ही सूर्यरूपी अंजी धारण करून फिरते वगैरे अशी वर्णनं येतात. तर त्या सोन्याच्या किंवा रत्नजडित ललाटिकेवरती जर प्रकाश किरण पडले तर स्त्रीच्या चेहऱ्यावरती वेगवेगळी किरण चित्र उमटतात. तर विजयानगरी ही स्त्री होती गंगादेवीच्या मते, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा या नांगराटीमुळे अशी चित्र उमटलेली होती आणि ही नांगराट हीच तिची ललाटिका होती असं तिला सांगायचे. तर अशा पद्धतीची तिची ही जी कल्पनाशक्ती आहे ती काव्यात अगदी जागोजागी दिसते आणि मला स्वतःला ती अत्यंत प्रामाणिक आणि अतिशय ठाम असलेली स्त्री असावी असं वाटतं. तिचं व्यक्तिमत्व या श्लोकांमधून जे व्यक्त होतं ते अशा पद्धतीचं लागतं. तिला ती स्वतःबद्दल फारशी बोलत नाही, पण जेव्हा कधी बोलते तेव्हा मात्र तिला तिच्या काव्यशक्तीबद्दल अभिमान आहे, पण म्हणजे तिला आत्मभान आहे, पण तिला गर्व नाही आहे हे जरूर कळतं. तिला आपल्या पराक्रमी सासऱ्यांबद्दल खूप आदर आहे. बुक्कवर्णनाचे श्लोक हा यातला खूप महत्त्वाचा भाग आहे पहिल्या सर्गातला. तिला आपल्या पतीबद्दल प्रेम पण आहे. ती दुसऱ्या सर्गामध्ये त्या कंपनाबद्दल तिला अगदी काय बोलू आणि काय नको, म्हणजे खरं त्या कंपनाचं लहानपण आहे, तिने पाहिलेलं पण नाही आहे, पण तरीसुद्धा तिला आपण त्याच्याबद्दल किती बोलू असं झालेलं वाटतं आणि त्याच्या कर्तृत्वाचा तिला सार्थ अभिमान आहे. म्हणजे तुम्ही हंपीमध्ये गेलात की कंप भूप मार्ग म्हणून एक तिथं मार्ग आहे, तो पाहताना मला नेहमी असं वाटत होतं की गंगादेवी इथं किती दिमाखानं, म्हणजे जर त्या काळात तो नसेल कदाचित, तो नंतरच्या काळामध्ये किंवा आता ASIने सुद्धा ते पाठी लावलेली असेल, पण समजा तो त्या काळात असेल तर ती किती दिमाखानं तिथं वावरत असेल असं एक उगाचच माझ्या मनामध्ये सारखं चित्र येतं. तर तिच्याकडे हे खूप आंतरिक गुण होते आणि हे बरेचसे आंतरिक गुण जे प्राचीन स्त्रियांच्या मध्ये सुद्धा दिसतात किंवा कुठल्याही स्त्रीमध्ये दिसतात ते अगदी 21व्या शतकात सुद्धा आपल्याला आपल्या अंगी बाळगायला हरकत नाही. तर असं हे प्रसन्न आणि अत्यंत भाषा वैभवाने नटलेलं असं हे काव्य तुम्ही सर्वांनी वाचावं अशी विनंती मी तुम्हाला इथं करते. पुन्हा एकदा डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर तिच्याकडनं मला खूप अपेक्षा आहे की ती ज्या पद्धतीने इतिहासाचं तत्त्वज्ञान असते त्या पार्श्वभूमीवरती तिने मला इथं सूचना द्याव्यात अशी मला अपेक्षा आहे. तर श्रद्धा कुंभोजकर, सुनीला गोंधळेकर आणि धनश्री शेजवलकर आणि कुटुंबीय, संवाद प्रिंटर्सचे बोरकर आणि त्यांचे कर्मचारी, माझे अनेक गुरुजन, मित्रमैत्रिणी आणि विद्यार्थी वर्ग पण या ठिकाणी आलेले आहे, त्या सगळ्यांचे आभार मानते आणि मी थांबते. धन्यवाद. तर मॅडमनी हे काम व्हॉट्सअपवरती सुरू केलं. तर व्हॉट्सअपचे फायदे तोटे त्याचा विचार केला तर आज व्हॉट्सअप फायद्यातच पडलाय आपल्या. कारण व्हॉट्सअपवर सुरू झालेलं हे काम आणि आता मॅडमनी त्यांच्या बोलण्यात उल्लेख केला म्हणे की गंगादेवी अतिशय सरळ मार्गी होती आणि तिला अनेकांचं सहकार्य लाभलं. त्यामुळे तितक्याच सरळ मार्गाने तिच्यावर काम करणाऱ्या कुलकर्णी मॅडमनांनी अनेकांचं सहकार्य लाभलं, हा समूह निर्माण झाला आणि आज व्हॉट्सअपवरचं कार्य आपल्याला पुस्तक रूपामध्ये भेटत आहे.